Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा 127वा भाग आज प्रसारित झाला. या भागामध्ये पंतप्रधानांनी छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि देशवासियांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याची लोकांची मानसिकता अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या सणांच्या काळामध्ये जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता. बाजारात स्वदेशी वस्तूंची खरेदी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे, असे मोदी यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी सारख्या उपक्रमांचा उल्लेख करत देशातील एकतेचा संदेशही अधोरेखित केला. पंतप्रधानांनी नागरिकांना व्होकल फॉर लोकल या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करत स्वदेशी उत्पादनांचा वापर हीच खरी देशसेवा असल्याचे प्रतिपादन केले. खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील बलप्रभा नदीमध्ये शुक्रवारी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील वय 18 या युवकाचा मृतदेह अखेर आज रविवारी सकाळी सापडला आहे. प्रथमेश शुक्रवारी सायंकाळी नदीत पोहण्यासाठी गेला असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात ओढला गेला आणि त्यातच बुडून गेला होता. त्यानंतर खानापूर अग्निशमन दल, HERF रेस्क्यू पथक व स्थानिक युवकांनी मिळून 2 दिवस व्यापक शोध मोहीम राबवली. शनिवारी दिवसभर शोधकार्य सुरू ठेवलं गेलं, पण संध्याकाळपर्यंत काहीच सुराग लागला नव्हता. रविवारी सकाळी मृतदेह सापडताच परिसरात शोककळा पसरली. कुटुंबियांचा आक्रोश हृदयद्रावक होता. स्थानिक प्रशासनाकडून घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गांधीनगर येथील होलसेल फळ बाजारात सडलेल्या फळांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची संख्या वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. खराब फळे टाकण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे ती राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत टाकली जातात. त्यामुळे या भागातील नागरिक, व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत. बेळगाव शहरातील किल्ला तलाव परिसरात असलेल्या या मोठ्या फळ बाजारात दररोज शेकडो टन फळांची आवक होते. प्रवासादरम्यान किंवा साठवणी दरम्यान काही फळे सडत असल्याने ती बाजार परिसरातच फेकली जातात. यामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरून अस्वच्छता वाढली आहे. व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे मोठ्या आकाराची कचराकुंडी किंवा जैविक कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. बाजार परिसरात जवळच खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने या दुर्गंधीचा परिणाम व्यापारावरही होत आहे. महापालिकेने लक्ष देऊन सडलेली फळे टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या देशभक्तीचं प्रतीक म्हणून बेळगाव सामरा विमानतळाचं नामकरण कित्तूर राणी चन्नम्मा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून नामकरणासाठी शिफारस करण्यात आली असून अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. कित्तूर उत्सवाच्या सांगता समारंभात शनिवारी बोलताना त्यांनी हे विधान केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की कित्तूरचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे सर्वांगीण विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. कित्तूर किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. राणी चन्नम्मांचे शौर्य आणि बलिदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरावे, असेही ते म्हणाले. गांजा ओढणाऱ्या दोघांवर कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तौफिक सय्यद शेख वय 28 राहणार पिरणवाडी नाका व इरफान मेहबूब बिस्ती वय 35 राहणार स्ट्रीट कॅम्प अशी संशयितांची नावे आहेत. तौफिक हा शनिवारी सकाळी 9च्या सुमारास शहरातील देशपांडे खूटजवळील बसथांब्याजवळ बसून गांजा ओढत होता, तर इरफान हा स्ट्रीट कॅम्प येथे गांजा ओढताना आज सकाळी 10च्या सुमारास रंगेहात सापडला. कॅम्पचे निरीक्षक आनंद वणकुद्रे यांनी या दोघांवर कारवाई केली.
लंपी रोगाचा प्रादुर्भाव होऊन बेळगाव तालुक्यात अनेक जनावरे आजारी पडून दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांची जनावरे दगावून मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या गायी, बैल, पाडी यासह अनेक जनावरे दगावून लाखो रुपयांचं नुकसान झालं. या रोगग्रस्त स्थितीची माहिती सरकारी डॉक्टरांना दिली असली तरी म्हणावा तसे सहकार्य लाभत नसून त्यामुळे खासगी डॉक्टरांवर अवलंबून शेतकऱ्यांना राहावं लागतं. सध्या तालुक्यामध्ये लंपी रोगाची लागण जास्त प्रमाणात आहे. या रोगामुळे जनावरांच्या अंगावर फोड येऊन फुटत असून जनावरांच्या गळ्याला, पायांना सूज येऊन जनावरे दगावत आहेत. वेळीच खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेऊन देखभाल करीत आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेणं गरजेचं असून सरकारी डॉक्टरांनी ही मोहीम तीव्र करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता मक्याला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी अधिकच अडचणीत सापडलेत. सध्या बाजारात मक्याचे दर प्रति क्विंटल 1650 ते 1975 रुपये इतकेच असून हे दर हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यंदा जिल्ह्यामध्ये 1,38,000 हेक्टर क्षेत्रामध्ये मका पेरणी झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे पीक उभ्या अवस्थेत खराब झाले आणि उत्पादन घटले. यामुळे आर्द्रता वाढल्यानं व्यापारी मका कमी दरामध्ये खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करून हमी भावाने खरेदीची मागणी केली आहे. अथणी, चिक्कोडी, गोकाक, सौंदत्ती, रामदुर्ग, यरगट्टी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली असून सरकारने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या 2 तरुणांना टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 27B अन्वये FIR दाखल करण्यात आलाय. कुरबर गल्ली अनगोळ परिसरामध्ये प्रफुल्ल गजानन पाटील वय 26 राहणार रघुनाथ पेठ अनगोळ व बाबले गल्ली अनगोळ परिसरामध्ये शंकर भीमप्पा मलतवाडी राहणार कनकदास कॉलनी अनगोळ या 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या 2 जणांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालं आहे. मिलिटरी महादेवजवळ उभी करण्यात आलेल्या मोटारसायकलची चोरी झाली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात यासंबंधी FIR दाखल करण्यात आला आहे. वीरेश सोमय्या गणाचारी यांनी फिर्याद दिली आहे. KA22HQ0182 क्रमांकाची पल्सर मोटारसायकल 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:15च्या सुमारास वीरेश यांचा भाऊ महांतेश यांनी मोटारसायकल उभी करून दर्शनासाठी गेले होते. तासाभरात परत येईपर्यंत मोटारसायकलची चोरी झाल्याचं उघडकीस आलं. उशिरा कॅम्प पोलीसमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. राज्यात पोलीस खात्यामध्ये सध्या सुमारे 15,000 पदे रिक्त असून यापैकी 4,600 पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती लवकरच केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की सर्व रिक्त पदे एकाच वेळी भरता येणार नाहीत कारण प्रशिक्षण क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पुढील 3 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने भरती केली जाईल. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांसाठी वयोमर्यादा वाढवण्यासह कॅडर व भरती नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना नोकरीसाठी नव्याने संधी मिळू शकते. यामुळे युवा उमेदवारांसाठी सरकारी सेवेमध्ये प्रवेश करण्याचे नवीन दरवाजे उघडले जाणार आहेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. उचगाव येथील मारुती व महादेव मंदिराच्या चौकटीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी फीत कापून चौकटीचे पूजन केले. यावेळी हट्टीहोळी म्हणाले की महादेव आणि मारुती मंदिराच्या उभारणीसाठी 20 आणि 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावकऱ्यांच्या सूचनेनुसार मंदिराची उभारणी करण्यात येईल. हट्टीहोळी यांनी लक्ष्मीदेवी यात्रोत्सव कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला. काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळासाहेब देसाई, ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, संभाजी कदम, रामा कदम, सचिन तरळे, मनोहर होनगेकर आदी उपस्थित होते.
विश्व भारत सेवा मंडळ संचलित बेळवट्टी हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत पश्चिम भागाचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्यांच्या यशाबद्दल राज्यमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते संघाचा विशेष सत्कार करण्यात आला. या संघाची आता विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ग्रामीण भागातील मुलींची ही कामगिरी प्रेरणादायक असल्याचे मत मंत्री हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. या मुलींनी कबड्डीमधून ग्रामीण भागातील कौशल्य सिद्ध केलं असून शासनाकडून अशा खेळाडूंना पुढील पातळीवर संधी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी पंच नारायण नलवडे, मारुती कांबळे, मुख्याध्यापक जी.एन. तंगनाचे, क्रीडा शिक्षक अजय गाडेकर यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. मेगा व्हीआयपी टास्कच्या नावाखाली बँक खात्यावरून रक्कम पाठवायला सांगून तब्बल 16 लाखांची फसवणूक झाल्याची नोंद शहर सीईएन पोलिसात झाली आहे. या प्रकरणी फसलेल्या डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. सदर डॉक्टर महिलेला मेगा व्हीआयपी टास्कची माहिती ओळखीच्या व्यक्तींकडून मिळाली होती. हे एक टेलिग्राम चॅनल असून यामध्ये रक्कम गुंतवल्यास चांगला नफा मिळतो असेही आमिष दाखवण्यात आले होते. गेल्या महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपवर एकाने आपण गुंतवणूक सल्लागार असल्याचे सांगत सदर महिलेला मेगा आयपी टास्कवर गुंतवणूक केल्यास कसा फायदा मिळू शकतो हे पटवून दिले. यानंतर सदर डॉक्टर महिलेने कॅनरा व एसबीआय बँकेतून 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत संबंधित व्यक्तीने दिलेल्या खात्यावर 16,26,000 रुपये पाठवले. यानंतर ऑनलाईन भामट्यांनी संपर्क साधणे बंद केले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी डॉक्टर महिलेने सीईएनमध्ये फिर्याद दिली आहे. राज्य महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा पद्मावती यांनी सौंदत्ती यल्लमा डोंगरास भेट दिली. महामंडळातर्फे बांधलेल्या व्यावसायिक संकुलातील दुकानांची त्यांनी पाहणी केली. तसेच मंदिर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी दुकानांच्या वाटपासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी पद्मावती यांनी उद्योगिनी योजनेच्या लाभार्थ्यांच्या विभागाला भेट देऊन डीआरपी सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यांनी बनवलेल्या विविध साहित्यांची पाहणी केली. त्यानंतर माजी देवदासी महिलांची भेट घेऊन चर्चा केली. अध्यक्षा पद्मावती यांच्यासह विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापिका अक्क महादेवी, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमृता सानिकोप, सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हिरेमठ, यल्लमा डोंगर प्राधिकरणाचे अभियंता चौहान, विकास निरीक्षक रूपा पवार, देवदासी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी पुष्पा शहमाने, टीजी कम्युनिटी टीएचओ इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील श्री गणेश दूध उत्पादन सहकारी संघ गोकुळ संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मी पूजन व शेतकऱ्यांना बोनस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. गेली 21 वर्षे यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या या संस्थेने यंदा तब्बल 5 लाख रुपयांचा भरघोस बोनस शेतकऱ्यांना वितरित केला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन महादेव पाटील, व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे तसेच सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोनसचे वाटप म्हैस व गाय दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. म्हैस दूध पुरवठ्यामध्ये महादेव पाटील, अरुण पाटील, कल्लापा मोरे यांनी अव्वल स्थान पटकावले, तर गाय दूध पुरवठ्यामध्ये महादेव मोरे, पुंडलिक हलकर्णीकर, रामदास पाटील यांनी आघाडी घेतली. कार्यक्रमास रामलिंग हलकर्णीकर, केदारलिंग हलकर्णीकर, रामचंद्र जाधव, यल्लाप्पा जाधव, देवाप्पा पाटील, प्रभाकर बिर्जे, किरण हलकर्णीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळून दूध व्यवसायास चालना मिळणार आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. आनंदनगर रहिवासी संघटनेने परिसरातील विविध नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात यासाठी महापौर मंगेश पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. क्रॉस नंबर 1, 2 व 3 मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून L&T कंपनीने पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकताना रस्ते खोदले, मात्र योग्य प्रकारे भराव न दिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. श्री शिवमंदिर परिसरात गटारच नाही व यामुळे पावसात घाण पाणी घरात शिरल्याचंही नमूद करण्यात आलंय. नाल्यांचं बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबलं असून त्याचा फटका पावसाळ्यात अनेक घरांना बसला. कचरा व्यवस्थापन ही आणखी एक गंभीर समस्या असून कचरा उचलणारी गाडी 4-5 दिवस येत नसल्याची तक्रार संघटनेने केली. याशिवाय मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. महापालिकेने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आनंदनगर रहिवासी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या काळा दिन मूक सायकल फेरीला उचगाव ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला असून गावातील समितीनिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत. काल रात्री आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1956 पासून सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून हा काळा दिन पाळला जातो. ही फेरी कोणत्याही भाषेच्या किंवा राज्याच्या विरोधात नसून सीमा भागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी केंद्राच्या भूमिकेविरोधात आहे. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये होणाऱ्या मूक सायकल फेरीमध्ये उचगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंट पॉल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 57वी फादर एडिस मूर्ती चषक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेला शनिवारी भव्य सुरुवात झाली. सेंट पॉल पीयू कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये सुमारे 26 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघांना चषक, रोख रक्कम आणि वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, उत्कृष्ट गोलकीपर आणि उत्कृष्ट प्रशिक्षक यांनाही सायकल व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. यावर्षी 11 शाळांचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून सामने सेंट पॉल पीयू कॉलेजच्या मैदानावर खेळवले जात आहेत. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मराठी विद्यानिकेतन, KLS, जैन हेरिटेज, MVM या संघांनी दमदार खेळ करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. फुटबॉल प्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार असून पुढील काही दिवस रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. शहरातील राणी पार्वती देवी पदवीपूर्व महाविद्यालयात तरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दिनांक 28 व बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, डान्स, फोटोग्राफी, फेस पेंटिंग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, मिस अँड मिस्टर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 8वी, 9वी आणि 10वी इयत्तेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून बेळगाव शहर व तालुका तसेच खानापूर तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्या तृप्ती शिंदे यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.